तुम्हाला माहिती आहे का, की आयुर्वेदाचा जन्म कसा झाला आणि ते आपल्या पृथ्वी तलावर आलं कसं काय? नमस्कार. मी डॉक्टर प्रसिद्धी आणि सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आयुर्सिद्धी नॅचरल्स या चॅनलवर. आणि आज आपण बघूया, की आयुर्वेद म्हणजे काय आणि ते आपल्या पृथ्वी तलावर आलं तरी कसं? तर याबद्दल एक अतिशय इंटरेस्टिंग आणि छोटी स्टोरी मी तुम्हाला सांगते. तर सर्वप्रथम देवादिदेव ब्रह्मदेवांना आयुर्वेदाचं पूर्ण ज्ञान होतं आणि त्यांच्या उपदेशानुसार दक्ष प्रजापतींनी ते पूर्ण ज्ञान प्राप्त केलं. चरकाचार्यांनुसार दक्ष प्रजापतीनंतर ते ज्ञान अश्विनी कुमारांनी प्राप्त केलं आणि त्यानंतर देवादिदेव इंद्रांनी प्राप्त केलं. आता हे आयुर्वेदाचं अगाध ज्ञान फक्त आणि फक्त देवांपुरतंच मर्यादित होतं. परंतु त्याच वेळेस पृथ्वी तलावर रोगाने तर उच्छाद मांडलेला होता. अनेक ऋषीमुनी विचार करत होते की आता करावं काय. मनुष्य प्राणी मरत होते. माणसांसाठी एक मोठे संकटच निर्माण झाले होते आणि या संकटाचं निवारण करण्यासाठी सर्व ऋषीमुनी ध्यानप्रस्थ झाले. ऋषीमुनी ध्यानप्रस्थ असताना त्यांच्या ज्ञानचक्षूंनी त्यांना एक गोष्ट कळाली, की या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला जी बुद्धी हवी आहे, जे ज्ञान हवंय, ते फक्त देवादिदेव इंद्रच देऊ शकतात. परंतु अशा मोठ्या इंद्राकडे जाणार तरी कोण आणि त्यांना प्रश्न विचारणार तरी कोण, असा सर्व विचार ऋषीमुनींच्या मनात स्थापन व्हायला लागला. भगवान भारद्वाज हे त्यापैकी एकच. त्यांनी सर्व ऋषीमुनींच्या मनातली ही शंका जाणली आणि ते सर्वात प्रथम म्हणाले, की इंद्रदेवांकडे मी जातो. आणि मग सर्व ऋषीमुनींनी तयारी केली भगवान भारद्वाजांना इंद्राकडे पाठवण्याची. भरद्वाज इंद्रासमोर गेले आणि सर्वप्रथम त्यांनी त्यांचा जय जयकार केला आणि त्यांचे अभिनंदन केले. आपल्या आशीर्वचनांनी सर्व ऋषीमुनींच्या विचारांनी आपल्या येथे येण्याचा हेतू आणि प्रयोजन त्यांनी अत्यंत चांगल्या शब्दात इंद्रासमोर कथन केले. इंद्राने प्रसन्न होऊन आणि भरद्वाजांच्या बुद्धीची विशालता जाणून अत्यंत थोड्या शब्दात त्यांना आयुर्वेद कथन केला आणि अशा प्रकारे भगवान भरद्वाज आयुर्वेदाचं अगाध ज्ञान देऊन पृथ्वी तलावर आले. त्यानंतर भगवान भरद्वाजांनी ते ज्ञान आत्रेय पुनर्वसू यांना दिले. आत्रेय पुनर्वसूंनी ते ज्ञान आपले प्रिय शिष्य अग्निवेश, भेल, जतुकर्ण आदी शिष्यांना दिले. सुश्रुत संहितेनुसार देवादिदेव इंद्रांनी ते ज्ञान धन्वंतरींना दिल्याचे आख्यात आहे. अनेक संहिताकारांनुसार याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. परंतु आयुर्वेद पृथ्वीवर कसा आला याचं निवारण हेच आहे. तर आता आयुर्वेद या शब्दाची जर आपण फोड केली तर आयु आणि वेद. आयु म्हणजेच आयुष्य आणि संहितेमध्ये 4 प्रकारचं आयुष्य सांगितलेलं आहे. हितायु, अहितायु, सुखायु आणि दुःखायु. जे लोक सर्वांचा विचार करणारे, शांत, सुस्वभावी, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्वांचं संतुलन राखणारे असतात, अशा व्यक्तींना हितायु म्हटलं जातं. लोक दुसऱ्याचं वाईट करतात, चोरी, निंदा, कामासक्त असतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचा सतत विवेकबुद्धीने विचार करत नाहीत, संतुलन ठेवत नाहीत, जे लोक अस्वच्छ असतात, जे लोक दुसऱ्याची निंदा करतात, दुसऱ्याला कमी लेखतात, अशा लोकांचं आयुष्य म्हणजे अहितायु. शरीर मानस रोगांपासून मुक्त, धनसंपन्न, पुष्ट, जे लोक दुसऱ्यांचा चांगला विचार करतात, जे लोक सुस्वभावी असतात, ज्या लोकांच्या मनात कोणाबद्दलही छलकपट असत नाही, वृद्धावस्था प्राप्त केलेली आणि निरोगी अशा लोकांना सुखायु म्हटले जाते. या उलट रोगी, वृद्ध, असमर्थ, निर्बळ, दुसऱ्याची निंदा करणारे, ज्यांना वृद्धावस्था प्राप्त झालेली नाही असे या अशा लोकांना दुःखायु म्हटलं. आणि ज्या शास्त्रामध्ये हित, अहित, सुख, दुःख या 4 प्रकारच्या आयुष्याचं वर्णन केलं गेलंय, ज्या शास्त्रामध्ये आरोग्यास हितकारक व अहितकारक आहार आणि विहार आचरण कसे असावे याचं वर्णन केलं गेलंय, ज्या शास्त्रामध्ये आयुष्याचं प्रमाण सांगितलं गेलंय, ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदाचे प्रयोजन काय? तर रसरक्ताती धातूंमध्ये साम्य निर्माण करणे. आयुर्वेदानुसार शरीर म्हणजे काय, दोष किती, धातू कसले, आजार कसे होतात, का होतात आणि त्यावर आपण काय केलं पाहिजे, ऋतुचर्या कशी, याबद्दल आपण नक्कीच बोलू. आता सध्या कुठला ऋतू चालू आहे आणि यामध्ये आपण काय करावं हे आपण बघूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय आयुर्वेद.